स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी अंबड जिल्हा जालनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण दुसऱ्या घटकाला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया। आणि या घटकामध्ये 2 मुद्दे आहेत। पहिला म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या आणि दुसरा पॉइंट आहे सरासरी। तर स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलचा उद्देश ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा व इतर शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचं मार्गदर्शन या माध्यमातून करण्यात येणार आहे। तरी सर्वांनी या संधीचा लाभ घेऊन सर्व लेक्चर्स जर व्यवस्थितपणे पाहिले तर तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितपणे याचा फायदा होणार आहे। तर आजच्या घटकाचं नाव आहे विभाज्यतेच्या कसोट्या। हा पार्ट आपण 2 भागामध्ये शिकणार आहोत। काही कसोट्या पहिल्या भागात शिकू, काही कसोट्या दुसऱ्या भागामध्ये शिकू। तर जास्त वेळ न घालवता आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा घटक आता शिकायला घेऊ। तर पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया हा नवोदयच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा असा एक घटक आहे, ज्यामध्ये जेवढे काही उदाहरणे येणार आहेत ते सगळे आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 4 क्रियावर आधारितच येणार आहेत। तर सर्वप्रथम पहिला पॉइंट या घटकामधला आहे भागाकाराची क्रिया। भागाकाराची जी क्रिया आहे त्याच्यावर आपल्याला प्रश्न येतात। तर भागाकाराचं एक सूत्र आहे, सूत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्याचं थोडक्यात आपण एक्सप्लेनेशन घेऊ। भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे सूत्र आहे। या सूत्रामध्ये दिलेला भागाकार आपल्याला कसा बसवायचा आहे आणि कोणत्या अंकाला कोणत्या भागाला काय म्हणायचं हे या ठिकाणी दिलेलं आहे। 59 ला 7 ने भागले, 7 8 56, खाली राहिले 3। ज्या संख्येला भाग द्यायचा असतो त्याला काय म्हणतो आपण? भाज्य असे म्हणतो। ज्या संख्येने भाग द्यायचा असतो त्याला आपण भाजक असे म्हणतो। आलेल्या उत्तराला आपण भागाकार म्हणतो आणि जे शिल्लक राहते त्याला आपण बाकी म्हणतो। हे 4 भाग असतात आणि याचं सूत्र काय दिलंय आपण खाली? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। या सूत्रामधील कोणतेही 3 भाग आपल्याला दिले जातील परीक्षेमध्ये आणि चौथा भाग आपल्याला शोधायला सांगितलं जाईल। तर त्यावरील जे उदाहरणं आहेत ते तर आपण नंतर घेणारच आहोत, पण सध्या फक्त भागाकाराच्या क्रियेबद्दल एवढं लक्षात ठेवायचं, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। ठीक आहे, एवढंच होतं त्यामध्ये। आता पुढचा पॉइंट जो मुख्य मुद्दा आहे आपला आजचा तो आहे विभाज्यतेच्या कसोट्या। विभाज्यतेच्या कसोट्या, टेस्ट्स ऑफ डिव्हिजिबिलिटी। याचा उपयोग काय? विभाज्यतेच्या कसोट्याचा नेमका उपयोग काय आपल्यासाठी? तर आपण जे उदाहरणं सोडवत असतो त्यामध्ये आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं असतं, फायनल आन्सर शोधायचं असतं आणि त्यामध्ये अडचण अशी येते कधी कधी भाग द्यायचा एखाद्या संख्येला, तर कशाने भाग द्यायचा हेच लक्षात येत नाही आणि मग कोणत्या संख्येला कोणत्या अंकाने भाग जाऊ शकतो हे आपल्याला कशाच्या माध्यमातून कळतं? विभाज्यतेच्या कसोट्याच्या माध्यमातून कळतं। त्यालाच आपण टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणतो। मग ते नेमकं आपल्याला कसं कळतं? तर आता आपण या ठिकाणी एक एक कसोटी सविस्तरपणे पाहू, त्यामधून तुमच्या लक्षात येईल की ह्या कसोट्यांचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग होत आहे। पहिली कसोटी आहे 2 ची कसोटी। 2 ची कसोटी ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी अंक असतील
त्या संपूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जातो. निशेष भाग जाणं म्हणजे काय, बाकी शून्य उरणं. मग एकक स्थानचा अंक फक्त लक्षात ठेवायचा. मागं आपण समसंख्या शिकलो होतो, सेम त्याच्यासारखंच आहे. एकक स्थानच्या अंकावरून या कसोटीचा आपण उपयोग करू शकतो. एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला, 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एक अंक एकक स्थानी आला पाहिजे. हे अंक 0, 2, 4, 6 किंवा 8. आता समजा आपल्याला कसोटी माहीत नसली, कसोटी माहीत नसतानाची परिस्थिती बघा. मी जर असं लिहिलं इथं 12, याला 2 ने भाग जाईल का रे, जाईल का नाही, जाईल. त्यानंतर मी लिहिलं इथं 20, बेदाई 20. मी इथं लिहिले 8, आपण लगे म्हणू बेचोक 8. जेव्हा आपल्याला कसोटी माहीत नसते तेव्हाच सांगतो. आता समजा मी एक संख्या लिहिली इथं, अशी एक संख्या लिहिली आणि तुम्हाला कसोटी माहीत नसताना विचारलं असतं 2 ने भाग जातो का नाही, आपण लगेच शांत बसलो असतो. कारण 2च्या पाड्यात येते का नाही माहिती आहे का आपल्याला, आता नाही माहीत. मग हे काम सोपं करण्यासाठी आता किती मोठी जरी संख्या असली, फक्त आपण काय बघायचं, एकक स्थानचा अंक बघायचा. एकक स्थानी काय आहे, 4. मग 2 ने भाग जाईल का नाही, जाईल, 100% जाईल. मी आता एक संख्या लिहिली इथं, जाईल का याला 2 ने भाग, जाईल. आपण फक्त एकक स्थानचा अंक बघितला. याला जाईल का 2 ने भाग, नाही, कारण याच्या एकक स्थानी 3 आले. 0, 2, 4, 6, 8 पैकीचा अंक आला नाही, मग याला जाणार नाही. आता जाईल का, लगेच आपल्या लक्षात आलं एकक स्थानी 0 आला, भाग जाईल. आता जाईल का, नाही. आता जाईल का, म्हणजे कसोटीच्या साहाय्याने आपण केवढ्याही संख्येला भाग जातो का नाही हे फक्त एकक स्थानच्या अंकावरून ठरवू शकतो. त्यानंतर ही झाली 2ची कसोटी. मग एवढा मोठे व्याख्या पाठ करीत बसण्याची गरज अजिबात नाहीये, फक्त शॉर्टकट ध्यानात ठेवायचा. या कसोटीचा शॉर्टकट काय आहे, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 एवढंच लक्षात ठेवायचं. भलं मोठं वाक्य पाठ करीत बसण्याची गरज नाही. 2ची कसोटी असं विचारलं किंवा आपल्याला त्याच्यावर आधारित प्रश्न आला तर फक्त आपल्या डोळ्यासमोर एकच आलं पाहिजे, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8. वाक्य पाठ करीत बसण्याची बिलकुल गरज नाही. त्यानंतरची कसोटी आपण बघू. आता पुढची कसोटी कोणती लिहिली मी इथं, 5ची कसोटी. आता काही जणांना वाटेल 2 नंतर डायरेक्ट 5 का घेतले, 3 आणि 4 कुठे गेले, तर कशामुळे आपण 5 घेतोय, 2, 5 हे काय आहेत, ह्या कसोट्या एकमेकाच्या मावस बहिणी आहेत, है का नाही. कशामुळं म्हणतो आपण मावस बहिणी, त्यांचे वैशिष्ट्य सारखं आहे, म्हणजे त्यांची ओळख एकाच नियमाने होते. म्हणजे काय बघा, 5ची कसोटी काय बघा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एक अंक असतो त्या संपूर्ण संख्येला 5 ने निशेष भाग जातो. एवढं मोठं लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त काय लक्षात ठेवायचं, शॉर्टकट, एकक स्थानी काय येतं, 0 किंवा 5. म्हणजे यांना मावस बहिणी म्हणलं होतं आपण, कशामुळं, 2 सुद्धा कशावरून ओळखत होतो, 2ची कसोटी एकक स्थानच्या अंकावरून, आणि 5ची कसोटी सुद्धा कशावरून ओळखले जाते, एकक स्थानच्या अंकावरून. म्हणून ह्या सोबत घेतलेल्या आहेत. मग आता या ठिकाणी काही संख्या लिहिल्या मी, याच्यासारखंच जर कसोटी माहीत नसताना मी असं दिलं असतं, 25ला 5 ने भाग जातो का नाही सांगा रे मुलांना, लगेच आपण म्हणलं असतं जातो. 45ला जातो का नाही, लगेच जातो म्हणलं असतं. 30ला जातो का नाही, जातो, कारण आपल्याला 5चा पाढा पाठ आहे, सहज सांगू शकतो. पण मी जर याच्याऐवजी जर मी असं लिहिलं असतं, लगेच आपण कन्फ्यूज झालो असतो.
भाग जातो का नाही शोधू आपण. कसं भागाकार करून शोधला असतं तुम्ही, पण बघितल्या ओळखू आला असतं का तुम्हाला? नाही. मग याला आता एकक स्थानी काय आहे, याच्या शून्य जाईल का नाही 5 ने भाग, आणि 2 ने जाईल का 2 ने? 2 ने पण जाईल ना. एकक स्थानी शून्य असल्यावर 2 ने जातो ना. म्हणजे असं काही नाही की एकाच संख्येने गेला पाहिजे, त्याला 2 नेही जातो आणि 5 नेही जातो. पण आता एक संख्या लिहितो मी इथं, याला जाईल का बरं 5 ने? जाईल ना. एकक स्थानी काय आहे 5. आता 2 ने जाईल का त्याला? नाही. म्हणजे काही संख्या अशा पण येतील ज्याला 2 ने पण जाईल 5 ने पण जाईल. काही संख्या अशा पण येतील त्याला फक्त 5 ने जाईल. ठीक आहे. मग इथं उदाहरणं लिहिलेत. 30, 45 याच्या एकक स्थानी 0 आहे, भाग जाईल. इथं 5 आहे, 5 आहे, 0 आहे, 5 आहे. ह्या सर्व संख्यांना 5 ने निशेष भाग जातो. म्हणजेच 5च्या कसोटीच्या बाबतीमध्ये एवढं मोठं भलं मोठं वाक्य पाठ करत बसण्याची गरज नाही. 5च्या कसोटीचा शॉर्टकट काय आहे? एकक स्थानी 0 किंवा 5 एवढंच लक्षात ठेवायचं. 2च्या कसोटीचा शॉर्टकट काय होता? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8. 5च्या कसोटीचा शॉर्टकट एकक स्थानी 0 किंवा 5. पुढं अजून एक मावस बहीण आली त्यांची. कोण आला आता? 10ची कसोटी. 10च्या कसोटीमध्ये त्याचं सुद्धा वैशिष्ट्य सारखंच आहे. काय बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संपूर्ण संख्येला 10 ने निशेष भाग जातो. मग याची सुद्धा ओळख कशावरून झाली? एकक स्थानावरून. म्हणून ह्या सोबत घेतल्या आपण. 2ची घेतली, 5ची घेतली आणि डायरेक्ट 10ची घेतली. काही विद्यार्थ्यांना वाटन की 2ची नंतर 3 घ्यायला पाहिजे होती, 4 घ्यायला पाहिजे होती, 5 नंतर 6, 7, 8, 9 घ्यायला पाहिजे होत्या. पण तसं नाही. ज्यांचे वैशिष्ट्य सारखे त्यांना आपण सोबत शिकतोय, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते. मग 10ची कसोटी तर फार सोपी आहे. एकक स्थानी काय पाहिजे? 0 झालं. आता एखादा अंक लिहिला असता मी 50, मी म्हणलं असतं 10 ने भाग जातो का नाही सांगा रे? आपण सहज सांगू शकतो 10 पाचे 50. 90 लिहिले मी, आपण लगेच काय म्हणलं असतं 10 9 90. पण मी जर अशी संख्या लिहिली असते एखादी, कसोटी माहीत नसतानाचा विषय सांगतो, याला 10 ने भाग जातो का नाही बघा रे, मग आपण लगेच वही घेतली असती, पेन घेतला असता, लगेच करत बसला असतो आणि मग शोधला असता आपण जातो का नाही. पण आता वही पेन न घेता सांगू शकतो का नाही आपण? सांगू शकतो. याला जातो का नाही रे भाग 10 ने? 2 ने जाईन का 2 ने? आणि 5 ने? अरे मग ही संख्या तर अशी आली, तिला 2 ने पण भाग जातो, 5 ने पण जातो आणि 10 ने पण जातो. असं होऊ शकतं का? होऊ शकतं. अशा संख्या पण आहेत त्यांना 2 ने, 5 ने, 10 ने सगळ्यांनी भाग जातो. ठीक आहे. याचं वैशिष्ट्य फार सोपं आहे 10च्या कसोटीचं. फक्त एकक स्थानचा अंक लक्षात ठेवायचा. एकक स्थानी जर 0 असेल त्या संपूर्ण संख्येला 10 ने निशेष भाग जातो. इथं काही उदाहरणं लिहिलेत. 40, 450, 7850, 650, 150. एकक स्थानी 0 आहे म्हणजे ह्या सर्व संख्यांना 10 ने निशेष भाग जातो. ठीक आहे. त्यानंतरची कसोटी बघू आपण. आता बदलले. आता कितीची कसोटी बघतोय आपण? हा, पुढची कसोटी आता 3ची कसोटी, जी हुकली होती ना माग, आपण सोडून दिली ती मध्ये, ती घेऊ आता. 3ची कसोटी बघा, ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संपूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे एखादी संख्या तिला जर 3 ने भाग जातो का नाही हे आपल्याला बघायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला त्या संख्येच्या अंकांची बेरीज करावं लागेल आणि त्या बेरजेला 3 ने भाग जातो का नाही बघावं लागेल. नंतर आपण सांगू शकतो की त्या संपूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जाईल. बघा, मग याचा शॉर्टकट काय आहे? अंकांची बेरीज भागिले 3.
अंकांची बेरीज भागिले 3 हा त्याचा शॉर्टकट आहे. उदाहरणार्थ घेऊ आता आपण. बघा परत आता तोच मुद्दा, कसोटी माहित नसतानाचा. 27 ला भाग जातो का नाही, आपण लगेच म्हणू 3 9 27. त्यानंतर मी इथं 15 लिहिले, आपण लगेच म्हणू 3 5 15. पण मी असं लिहिले 783. डायरेक्ट सांगता येईल का भाग जातो का नाही. मग 3 ची कसोटी काय आहे, अंकांची बेरीज भागिले 3. मग याचं स्पष्टीकरण घेऊ, यांची बेरीज करू. 7 आणि 8 15, 15 आणि 3 18. 18 ला जातो का नाही 3 न भाग जातो, म्हणून 783 ला सुद्धा जाईल. अलग लक्षात. मी समजा आता हे उदाहरण घेतलं आपण. 7536 ला भाग जातो का नाही 3 ने, करून बघावं लागल. 7 अधिक 5 अधिक 3 अधिक 6. 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 6 21. 21 ला जाईन का 3 ने, 3 7 21 जातो. मग याला पण जातो. म्हणजे 3 ची कसोटी काय आहे, अंकांची बेरीज भागिले 3. अंकांची बेरीज भागिले 3. बघा त्यानंतरची कसोटी कोणती घेतोय आपण, 9 ची कसोटी. बघा कंटिन्यू आपण असं सलग काही घेत नाहीये. त्याचं कारण काय आहे, ह्या सुद्धा दोघी मावस बहिणी आहेत. आता 3 आणि 9 वैशिष्ट्य सारखं. कशामुळं ग्रुप केले आपण, कशामुळं ग्रुप केले आपण त्यांचे, अंकांची बेरीज भागिले 3. अगोदरचे 3 ग्रुप होते ते एकक स्थानावर आधारित आपण करत होतो, म्हणून ते गटाने घेतले. आणि आता अंकांची बेरीज भागिले 3 हे सारखं वैशिष्ट्य आहे दोन्हींचं. ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जातो त्या संपूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो. 3 ची आणि 9 ची कसोटी सारखीच आहे. 9 च्या कसोटीमध्ये मग त्याचं शॉर्टकट काय आहे, अंकांची बेरीज भागिले 9. अंकांची बेरीज भागिले 9. मग आता परत पहिल्यासारखंच, मी जर 81 लिहिले आणि तुम्हाला म्हणलं असतं 81 ला 9 ने भाग जातो का नाही, आपण सहज सांगू शकतो 9 9 81. 36 लिहिले, 36 ला 9 ने भाग जातो का नाही, तर आपण म्हणलं सहज जातो भाग त्याला. 36 9 च्या पाड्यामध्ये आहे, त्याला 9 ने भाग जाईल. परंतु इथलं उदाहरण घेऊया का आपण, 306. मग यांची बेरीज करावं लागेल आपल्याला. 3 अधिक 0 अधिक 6 बेरीज आली 9. 9 ला भाग जातो का नाही, 9 ने जातो, म्हणून मग 306 ला पण जातो. असं 7 आणि 5 12 आणि 6 18. 18 ला भाग जातो का नाही, 9 ने जातो. 9 2 18 म्हणजे 756 ला सुद्धा भाग जाईल. म्हणजे 3 आणि 9 ची कसोटी आपण सोबत घेतली. याच्यामध्ये काय वैशिष्ट्य होतं, अंकांची बेरीज भागिले 3, अंकांची बेरीज भागिले 9. अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ पॉज करून ह्या सगळ्या कसोट्या परत त्याचे नोट्स शॉर्टकट त्याचे सर्व नोंद करून घेऊ शकता. याच्यावरचे उदाहरणं देखील आपण नंतर घेणार आहोत. सर्वप्रथम आपण ह्या दिलेल्या कसोट्या व्यवस्थितपणे ऐकायच्या, त्याच्या नोट्स काढून घ्यायच्या आणि सविस्तर माहितीसाठी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे कंटिन्यू याच्यानंतर पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ येणार आहेत, त्याला सबस्क्राईब करून घ्यायचं. आणि हा जो अभ्यास आहे हा नियमितपणे नोंद करून व्हिडिओ जर तुम्ही वारंवार परत पाहिले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दाबून व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. आणि 1 डिसेंबरपासून आपण टेस्ट सिरीज 15 सराव पेपर देखील नवोदयचे घेणार आहोत. त्याला देखील सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद.